बंधुबाबा खरात याच्याशी संबंध असलेल्या मंत्र्यांची त्वरित चौकशी करा आणि महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अटक करा अशा मागणीसाठी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीनं शनिवारी सकाळी फर्ग्युसन कॉलेज रोड येथे आंदोलन करण्यात आले। पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। रुपाली चाकणकर यांनी महिलांच्या चारित्र्याशीच खेळ केला, हा गुन्हा अक्षम्य आहे। अंधश्रद्धा निर्मूलन कायदा भंग आणि महिलांचे शोषण केलेल्या खरात या बंधुबाबाला संरक्षण दिल्याबद्दल रुपाली चाकणकरांना अटक झालीच पाहिजे। महाराष्ट्रातील एपिस्टीन खरात याची 30 दिवसात चौकशी करा, तसेच या बाबाच्या अनेक गैरकृत्यात सहभागी असलेल्या मंत्र्यांची त्वरित चौकशी झाली पाहिजे, असे स्वाती शिंदे यांनी मागणी केली। फुले शाहू आंबेडकर यांची परंपरा मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकावे अशी मागणीही स्वाती शिंदे आणि आंदोलकांनी यावेळी केली। मंत्र्यांना खुर्च्या खाली करा, बंधुबाबा खरातला कडक शासन करा अशा आशयाच्या घोषणांचे फलक आंदोलकांनी हाती घेतले होते। बंधुबाबा खरात आणि रुपाली चाकणकर यांच्या प्रतिमांना जोडे यावेळी मारण्यात आले। पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अर्चना शाह, अनिता मकवाना, प्राजक्ता जाधव, रेखा जैन, अंजली सोलापुरे, राजश्री दामले चव्हाण, रुपाली पवार, मनोरमा चौधरी, कल्पना शिंदे, ज्योती आडगळे, अंजली देसाई, सुवर्णा माने, सुरेखा मारणे, गीतांजली तसेच इतर महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून आंदोलन यशस्वी केले। ह्या रुपाली चाकणकरांना अटक केलं पाहिजे, अटक करून त्यांना सह आरोपी केलं पाहिजे। त्याचबरोबर या बंधुबाबा बरोबर ह्या नालायक अघोरी खरातच्या विरोधात अक्षरशः फाशीची शिक्षाच त्याला झाली पाहिजे। त्यांनी सगळ्या नेत्यांना नादाला लावलं। रुपाली चाकणकरांबरोबर जे काही नेते आपल्याला फोटोमध्ये दिसत आहेत किंवा व्हिडिओमध्ये दिसत आहेत यांना सुद्धा अटक झाली पाहिजे। त्या मंत्र्यांचे राजीनामे झाले पाहिजेत, जेणेकरून ह्या महाराष्ट्रामध्ये घाणेरड्या गोष्टी ज्या पसरवल्या जात आहेत, अघोरी गोष्टी आणि ह्या म्हणजे अंधश्रद्धाचाच हा एक भाग झाला, हे अंधश्रद्धा इथून हटवली गेली पाहिजे आणि या मंत्र्यांना अटक झाली पाहिजे। कालपर्यंत ह्या घोषणा होत्या की त्यांचा राजीनामा झाला पाहिजे। रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिले म्हणजे काही उपकार केलेले नाहीत, त्यांना असा न तसा राजीनामा हा द्यावाच लागला असता। त्याचबरोबर त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे। रुपाली चाकणकरांनी जे मला तर असं वाटतं महाराष्ट्रामध्ये त्या जेव्हापासून महिला आयोगावरती आलेल्या आहेत तेव्हापासून महिलांवरचे अत्याचार वेगाने वाढलेले आहेत। लहान मुलींवरती बलात्कार असतील, नव्याने झालेले गेल्या वर्षीचं वैष्णवी आगवणे प्रकरण असेल, संपदा मुंडेचं प्रकरण असेल, अजून कुठल्या त्या गोष्टींचा निर्णय झालाय ह्या त्या मेल सुद्धा उघडून बघत नाहीत, अशा ह्या रुपाली चाकणकर आहेत आणि त्यांनी ह्या गोष्टी केल्या। आज योनी पूजन असेल, लिंग पूजन असेल, ह्या गोष्टी शोभतात का? ह्या सांस्कृतिक महाराष्ट्राला ह्या महिला आयोगाच्या ज्या रुपाली चाकणकर आहेत अक्षरशः त्यांनी कलंक लावलेला आहे। तर आमची हीच मागणी आहे की त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे, त्यांना सह आरोपी केलं पाहिजे। त्याचबरोबर ते जे काही 9 नेते आहेत त्यांना सुद्धा अटक झाली पाहिजे। महिला काँग्रेसतर्फे ही कठोर मागणी आहे या सरकारला की हा बंधू खरात जो आहे यांनी 100हून जास्त महिलांचं लैंगिक शोषण केलेलं आहे। तसंच त्या प्रकरणामध्ये त्यांना ब्लॅकमेलिंग करून अमाप पैसा लुबाडलेला आहे। तसंच महिला आयोग रुपाली चाकणकर यांना सह आरोपी करावं। आपला महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे, संस्कृतीचा वारसा आपल्या महाराष्ट्राला मिळालेला आहे, परंतु असे संविधानिक पदावर बसलेले पदाधिकारी या महाराष्ट्राला जर काळिंबा पोचत असतील, प्रथम तर सरकारला हीच विनंती आहे की यांना त्या पदावरनं बरखास्त करावं। तसंच माझ्या संपूर्ण महाराष्ट्र भारतातील महिलांना सुरक्षा मिळण्यासाठी एक एक्झाम्पल म्हणून फास्ट ट्रॅक वरती याला कठोरहून कठोर शिक्षा द्यावी, कारण की हा अत्याचार या समाजामध्ये प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि अंधश्रद्धे मार्फत हे प्रकरण अत्यंत टोकाला गेलेलं आहे। त्यामुळे महिला काँग्रेस तर्फे आम्ही कठोर निषेध नोंदवत आहोत व लवकरात लवकर याला कठोर कारवाई करावी, याला शिक्षा द्यावी ही मागणी करत आहोत। नाही तर आम्ही पुन्हा 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 या रस्त्यावर येऊन हे आंदोलन करू व याला तीव्र वळण देऊ। आम्ही महिला काँग्रेसच्या वतीने इथं आंदोलन घेतलं आहे। आमची एवढी एकच मागणी, 3 मागण्या आहेत, त्या म्हणजे रुपाली चाकणकरला सह आरोपी म्हणून अटक झाली पाहिजे। दुसरा मुद्दा, जे पुरोगामी आंबेडकर शाहू महाराजांची जे हे लोक बोलत असतात राष्ट्रवादीचे, त्यांनी ह्या रुपाली चाकणकरला त्यांच्या पदावरनं जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्यावर त्यांनी हकालपट्टी केली पाहिजे, पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे आणि जो बंधुबाबा आहे खरात त्याची 30 दिवसाच्या आत
त्यांची त्याला शिक्षा झाली पाहिजे. जर 30 दिवसाची आज शिक्षा झाली नाही तर महिला काँग्रेस ह्याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार आहोत आणि सर्व महिला आम्ही रोडवरती येऊन ह्याची तक्रार आम्ही आयोगाकडे देणार आहोत, जे आता पोलीस येऊन